बोलतायत पाहूया। महायुतीत आहोत याचा आम्हाला भान आहे। महायुतीत आहोत म्हणून कोणी बेकायदेशीर कृत्य करेल आणि त्याला आम्ही पाठिंबा देईल असं होत नाही। आणि मेधा कुलकर्णी खासदार यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करा म्हणतोय, भाजपच्या विरोधात नाही। अजित पवारांशी बोलणार आहात का सगळ्या संबंधांना? अजित पवारांना काही म्हणणार आहात? नमाज पठण केलं मुस्लिम महिलांनी असा आरोप त्यांनी केला, आतमध्ये गोमूत्र शिंपडलं, शिववंदना म्हटली आणि त्याच्यानंतर बाहेर जाता जाता त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या मजलवर लक्ष केलं आणि म्हणून भागवा फडकायचा। मुळामध्ये त्यांनी विषय हा डायव्हर्ट केलाय। आता तुम्ही सगळेजण नीट ऐका, हा शनिवारवाडा मराठा साम्राज्य पेशवे यांचं मुख्यालय होतं। 1936 साली ही जी मजार काल ते दाखवत होत्या, 1936 साली पुरातन विभागात त्याची नोंद आहे। तेव्हा शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये काही महिलांनी नमाज पठण केलेलं होतं, तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काल भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी जाऊन या ठिकाणी की इथं दिवाबत्ती करायला किंवा इथले जे काही पूर्वीचे मुस्लिम आमचे काजी लोक होते त्यांना 1 रुपये मानधन सुद्धा देत होते। त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे। मेधा कुलकर्णींना विचारा ना। आता मला डीसीपी म्हणजे पोलिसांनी ASI मेमोरंडम म्हणजे भारतीय पुरातन सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याच्या ह्याच्यातनं ज्यांनी नमाज पडलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। काय तर संरक्षणाच्या निमित्ताने नमाज पडला म्हणून कोणता शनिवार वाड्याला धोका निर्माण झाला हे पोलिसांनी सांगावं। कुणाचं? जिथे नमाज पडला ना, मी तिथं आता हनुमान चालीसा म्हणते। तिथं ख्रिश्चन लोकांचे जे लोक आहेत ना ते बायबल म्हणतील। काय हो, कोण नमाज पडण्याचं म्हणजे कुठल्याही धर्मातला माणूस असू द्या, त्यांनी त्याची प्रार्थना केली म्हणून ही काय ती जागीर त्याच्या नावावर होणार नाहीये। अहो खासदार आहात ना तुम्ही। संविधान सगळ्यात महत्त्वाचं, छत्रपती शिवाजी महाराज हे कुठली जाती धर्म मानत नव्हते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान ठेवण्यासाठी संविधान आणि कायदा आणला। सरकार कशावर चालतं? कायद्यावर चालतं, संविधानावर चालतं। एवढं जर खासदाराला अक्कल नसेल तर अशा बायांना का खासदारकी देतात आणि सामाजिक वातावरण बिघडवतात कळत नाही। हो, चूक केलेली आहे, मी सांगेल चूक केलेली आहे। कुणाची? आता ती मस्तानींची आहे का अजून कुणाची, त्याच्यामध्ये मी सगळी माहिती घेऊन बोलेल। मी काय मेधा कुलकर्णी नाही उठकी सूट लावली जीभ आणि बोलायला। मला जी माहिती मिळाली ही मजार 1936 सालातली आहे, त्याची PDF सुद्धा मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना देते। अजित पवारांसोबत तुमचं बोलणं झालंय का? काही हा सगळा विषय त्यांच्या कानावर घालणार आहात आणि काय मागणी करणार आहात त्यांच्याकडे? मुळामध्ये माझी एकच मागणी आहे, आमचे पालकमंत्री अजितदादा असतील, मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील की मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आता आम्ही सगळे ऐका, बोला ना। तोही सांगते, तुम्हीच घेतली होती बाईट मिकी भाई। त्याच्यामध्ये सांगते ते आमच्या कसबा मतदारसंघात मध्यवर्ती पेठेमध्ये वाड्यामध्ये पीर आहे, हनुमान आहेत, मरी आई आहे, देवीचं मंदिर आहे। त्याच्यामुळे तो वाडा खाजगी होता। मी म्हणते कुणी हिरवा लावला असेल, यांनी जाऊन भगवा लावला, त्याची मालकी तर नाही ना बदलली। आणि हिरव्यावर त्यांना एवढा राग असण्याचं कारण काय मला कळत नाही। अहो हिंदू धर्मामध्ये सौभाग्याचं लेणं म्हणजे हिरवा रंग आहे। आपलं सौभाग्याचं लेणं राहण्यासाठी हिरवा आम्ही परिधान करतो। का बरं आम्ही पडायचं? तिन्ही राजीनामा द्यायला पाहिजे। त्या तुम्ही काल का नाही मेधाताईंना खासदारकीचा राजीनामा मागितला? कुठल्या संविधान आणि कायद्यानुसार तुम्ही मनाई आंदोलन करताय? आम्हाला बाहेर पडण्यापेक्षा जी बाई वातावरण खराब करते, जी जातीत तेढ निर्माण करते, तिचा खासदारकीचा राजीनामा भाजपने घेतला पाहिजे। कुठं जिथं नमाज हे केलं ना तिथं बसते आणि मनातल्या मनात हनुमान चालीसा म्हणते, परत पोलिसांनी गुन्हा दाखल करू नये म्हणून। मी तर हिंदू आहे ना, का आमच्या हिंदुत्वावर पण पाहतोय त्या लोकांना ऑब्जेक्शन आहे।
पण जो तुमचा आणि भाजपचा संघर्ष या निमित्तानं सुरू झाला आहे तर हे सगळं येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आमचा थांबा आमचा नाही ना, बोला ना, तुम्ही बोला. आमचा संघर्ष भाजपशी नाही. आमचा संघर्ष जो जाती तेढ वाढवतो, जो सलोखा खराब करतो त्यांच्या विरोधात म्हणजे खासदार मेधाताई कुलकर्णी. पण ते कट्टर हिंदुत्ववादी म्हणतात स्वतःला आणि त्या तुम्ही म्हणतात त्यांच्यासोबत आमचा मांडीला बाप मांडी हिंदू लावून आहे, आमचा बाप हिंदू आहे. आमचं हिंदुत्व काढायला काय मेधा कुलकर्णीला प्रमाणपत्र दिले का असं तिने नेमलेले. पण ते ती काही म्हणो, त्या काही म्हणो, आम्ही हिंदू आहोत. आम्ही मेधाताई सारखे हिंदू नाहीत जे समाजात तेढ निर्माण करतात, जे सामाजिक सलोखा बिघडवतात. ते हिंदू आम्ही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार आहोत, त्यांचं हिंदुत्व आम्ही मानतो. ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत तरी तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसता आणि इकडे अशा पद्धतीचं आम्ही कट्टर त्या कट्टर हिंदूवादी आहेत हे तुम्ही म्हणताय. तुम्ही त्यांना प्रमाणपत्र दिले का? नाही, त्या स्वतः सांगतात. त्यांना काय त्या उद्या म्हणतील मी मोदींच्या वर पंतप्रधान आहे, तुम्ही मान्य करणार आहात का? पोलिसांनी जर गुन्हा दाखल केला नाही खासदार मेधा कुलकर्णींवर तर पुढची भूमिका काय असणार? मी कोर्टात जाऊन दाखल करेल. संविधान कायदा आहे. मग सांगितलं पक्ष म्हणूनच की हा शनिवारवाडा म्हणून कोर्टात जाणार. हा शनिवारवाडा सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी आहे. तो खुला आहे. त्यांनी जे काल म्हणलं की फक्त हिंदूंना परमिशन द्या, हे कायद्याच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर जर गुन्हा पोलिसांनी नाही दाखल केला, पोलिसांनाही मी नोटिसा काढेल. अहो मी ज्या मस्तानी आहेत त्या राजपूत होत्या का मुस्लिम होत्या, मला त्या वादात जायचं नाहीये. मला म्हणायचं आहे की सर्व जाती धर्मातल्या लोकांचा हा शनिवारवाडा आहे. मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा शनिवारवाडा नाही. छत्रपती शिवाजी महाराज की खडा आहे का? कारण आधी ऐका, दंगेकर वर्सेस घायवळ प्रकरणी चंद्रकांत पाटील पेटले, त्यानंतर जैन बोर्डिंग हॉस्टेलचं प्रकरण आपल्याला माहिती आहे, त्यानंतर आता तुम्ही परत मेधा कुलकर्णीच्या विरोधात महायुतीत पुण्यात हलबेल नाही का आणि तुम्ही सत्तेतून बाहेर पडण्याचा हा राजमार्ग शोधताय का असं वाटतंय? असं कोणताही राजमार्ग आम्ही शोधत नाहीत. तुम्ही आपण लक्षात घ्यावं की मेधा कुलकर्णीला आम्ही सांगितलं का शनिवारवाड्यावर जाऊन तुम्ही हे कृत्य करा? त्यांनी ऐन दिवाळीत नको ते त्यांचं जे डोकं शिक्षिकेचं काय पदवी घेतली मला माहीत नाही, डिग्री तपासावी लागेल, त्यांनी केलं तर मी एक रुपाली पाटील ठोंबरे किंवा राष्ट्रवादीचा आम्ही जो काय आमचा विचार आहे शिव शाहू फुले आंबेडकर त्याच्यानुसार लोकशाहीने विरोध केलाय. सर्व जाती धर्माची लोक आपली आहेत. सरकार चालवत असताना सगळं म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन चालत होते. तर आम्ही कोण आहोत? त्यांचे मावळे आहोत. नाही नाही नाही, भाजप नाही करत. कुलकर्णी मॅडम फार पुढच्या आहेत, नको असलेलं डोकं चालवतात आणि त्यांच्या त्या भाजपला अडचणीत आणतात. ते त्यांना विचारा ना. छत्रपती शिवाजी महाराज की समाज पठणावरून आता मोठा वाद झालेला आहे आणि यावरूनच आता रुपाली ठोंबरे या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी आता मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे. मेधा कुलकर्णी यांना काही शनिवारवाड्याची मालकी देण्यात आलेली नाही. ऐन दिवाळीमध्ये मेधा कुलकर्णी यांनी मुद्दामहून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा, तशी टीका रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेली आहे. तेव्हा आता या महायुतीतल्याच नेत्यांमध्ये पुण्यामध्ये हा वादाचा एक दुसरा अंक आपल्याला पाहायला मिळतोय. शनिवारवाड्यामध्ये काही महिलांनी नमाज पठण केलेलं होतं, त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. त्यानंतर काल पतितपावन संघटनेनं मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलेलं होतं. या दरम्यान या सगळ्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट देखील झालेली होती. कालचा संपूर्ण जो दिवस होता तो या आंदोलनामुळे चांगलाच चर्चेत राहिलेला होता आणि त्यानंतर आता यालाच उत्तर देण्यासाठी आता राष्ट्रवादीच्या महायुतीतल्याच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह त्याच मजारीजवळ गेलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे. याशिवाय ही जी मजार आहे या ठिकाणी बसून मी मनातल्या मनात हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं देखील रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितलेलं आहे.
तेव्हा मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, मेधा कुलकर्णींना अटक करा अशी मागणी आता या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आलेली आहे. जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम जे वाद आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न मेधा कुलकर्णी यांनी केलेला आहे असा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेला आहे. याशिवाय हिरव्या रंगाचा भाजपला एवढा तिटकारा का, एवढा राग का, असा प्रश्न देखील रुपाली ठोंबरे पाटील यांनी विचारलेला आहे. तेव्हा शनिवार वाडा हा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे, तो म्हणजे व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे. आणि त्यावरूनच आता पुण्यामधलं जे वातावरण आहे, जे राजकारण आहे, ते पुन्हा एकदा शनिवार वाड्याच्या पाशी केंद्रित झालेलं आहे. तेव्हा आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका देखील येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, एकीकडे पुण्यामध्येच धंगेकर हे एकीकडे चंद्रकांत पाटलांवर आरोप करत आहे, मुरलीधर मोहोळांवर आरोप करत आहेत, तर दुसरीकडे आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील आता मेधा कुलकर्णींवर आरोप केलेले आहेत. त्यामुळे याला कुठेतरी एक